पुढे जाऊन बघतो तर काय समुद्रातील सर्व मासे इकडे पडलेले होते. मम्मीला म्हटलं, "घेऊ का तुझ्यासाठी छटाक घरी?" मम्मी म्हणे, "ए पठ्ठ्या चल गुपचूप घरी." पप्पा म्हणे, "चला रे निघू आपण रिलायन्समध्ये जाऊ. बघू आपण घेऊ फोन." पप्पाला म्हटलं, "फोन? अहो तुम्हाला घ्यायचं होतं खूप दिवसापासून आयफोन. चला मग घेऊ." मग काय म्हटलं बघितलं त्याची प्राईस बीस तर एवढी महाग. त्यात 4-5 जणांचा फोन आला असता गड्या आमचा. म्हटलं जाऊ द्या, राहू द्या. मम्मीनी मग संधीचा फायदा घेतला आणि पुढे निघाले तिच्या होम अप्लायन्सकडे. मम्मी म्हणे हमकडे तो सरकार से बडे. मग तिने जे जे जमतं ते ते पोतडीत भरायचा प्रयत्न केला. म्हणलं ए राहू दे बाई, पप्पा काही घेणार नाही आपल्याला, चल पकडापकडी घेऊ. मग काय ती माझ्या मागे आणि मी तिच्या पुढे. असं पळत पळत मी शेवटी दमलो आणि मी म्हटलं तुमचा फायदा करताय तर मी माझा का नको. म्हणून मी माझ्या होणाऱ्या बायकोसाठी घेतलं होतं गॅस शेगडी. म्हटलं अशी कशी बरी, तिला पटाकसे झटाकसे होईल असं फ्रीज बरं आहे का मम्मी. मग काय आपला संसार आपल्यालाच उभा करावा लागतो शेवटी. म्हटलं घे पट्ट्या असं फ्रीज घे तुझ्या बायकोसाठी. पप्पा म्हणे चला लय झालं बिल तुमचं, चला घरी. मग काय सर्व पोतड्या तिथंच ठेवल्या आणि निघालो घरी. म्हटलं या पट्ट्याला म्हटलं ओ भाऊ घे 2-3 शर्ट आपल्या मापाचे काढ, मापात पाप नाही. आणि मग ह्या हन्नी म्हणाले, "अरे तूच तो ना गण्याचा मित्र." म्हटलं ओ भाई हो, तुला कसं कळालं? म्हणे तुम्ही दोघांनी, मी सांगितलं ते काकांना. म्हणून म्हटलं काकांनी एवढी खुन्नस दिली की काय. म्हटलं एवढं सर्व सोडलं आणि या बुग्यावाल्या काकांना सांगितलं तुम्ही बजाव रे. म्हटलं चला थोडंसं फिरून येऊ आपण. मग काय हा